तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची सूचना द्यायची आहे. जर कुणाला मिसिंग लिंकचा एकदम टॉपवरनं व्ह्यू घ्यायचा असेल, म्हणजे लोणावळा खंडाळा घाटातून तर सर्व मिसिंग लिंक दिसतोच, पण एक्झॅक्टली बोगद्याच्या समोर जो डोंगर आहे त्या डोंगरावर जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला खंडाळा घाट उतरल्यानंतरनं शिंगरोबा नावाचा एक घाट लागतो. तर त्या घाट चालू झाल्या सर्वांची इथं थोडीशी गफलत होते की पुढच्या साईडने गेल्यानंतर त्यांना खूप ॲडव्हेंचर करून ज्या ठिकाणावरून आम्ही गेलो त्या ठिकाणावरून ऑफ रोडिंग आहे. ऑफ रोड करताना रोडसुद्धा खूप खराब आहे, टू व्हीलर जाऊ शकत नाही. माझी हिमालय होती किंवा आमच्या दुसऱ्यांच्या बुलेट होत्या म्हणून गेल्या. त्या ठिकाणी फोर व्हीलर तर जाऊ शकत नाही. पण तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्हाला जर फोर व्हीलरसुद्धा घेऊन जायचं असेल तर मी तुम्हाला हा व्ह्यू हा जो आहे हा शिंगरोबाचा घाट चालू होतो. म्हणजे खंडाळा घाटातनं आल्यानंतरनं तुम्ही हा रोड दिसतो तुम्हाला, हा खाली उतार लागला. हा उतारला तुम्ही लक्षात ठेवायचं की लेफ्ट साईडला एक श्री दत्त टी स्टॉल आहे. ह्या श्री दत्त टी स्टॉलच्या पुढे गेल्यानंतरनं ज्या ठिकाणी तुम्हाला मुंबई एक्सप्रेस हायवेला टर्न मारला जातो हा तुम्हाला दिसत असेल हो का. हा जो आहे हा मुंबई एक्सप्रेस हायवेला रोड जातो. तर सगळी लोक ह्या रोडवरनं जातात. ही गाडी जी पुढे थांबली तिथं बॅरिगेटिंग दिसते लागलेलं, ते बॅरिगेटिंग. तर त्या बॅरिगेटिंगमधनं सगळ्यांना जावं लागेल, पण त्या ठिकाणाहून अजिबात जायचं नाही. तुम्ही हा घाट उतरल्या तर हा साईडला हा रोड आहे. हा रोड डायरेक्ट तुम्हाला जो मिसिंग लिंक आहे, जो बोगदा पलीकडनं चालू झाल्यानंतरनं मुंबईकडे जातो, त्या बोगद्यासमोर बरोबर जे अतिशय उंच डोंगर आहे त्या डोंगराच्या ठिकाणी जातो. तर ह्याची सर्वांनी दक्षता घ्यायच्यात. आमचे सगळे बायकर्स आता ह्या ठिकाणी थांबलेले आहेत. आम्ही जो आम्हाला व्ह्यू पाहायचा होता तो पाहिला आहे. सूर्यास्ताचा पण व्ह्यू पाहायचा होता, पण इथं ढगाळ वातावरण किंवा पावसाचं वातावरण असल्यामुळं आम्हाला काय दिसल्यामुळं सनसेट बहुतेक दिसणार नाही अशा हिशोबाने आम्ही हे केलं. तर हे आमचे सगळे मित्रमंडळी मला आप्पा करायला लागलेत सगळे. घेऊ शकतो बघूया. हां तर आत्तासुद्धा आपण जाऊन घेऊ शकतो. मल्लिकानाथचं आहे, आमचे मित्र सचिन सर सगळे. आता आम्ही थोडंसं जरा चहा पाण्याची गंमत जम्मत चाललेली आता इथनं झाल्यानंतर आम्ही